वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना अजितदादांनी दम दिलाय। इकडे तिकडे बघून हळूच ओव्हरटेक करणाऱ्यांना रॉंग साइडने जाण्याचा प्रयत्न केला तर टायर मध्ये घेऊन झोडा, त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजेत असा दम अजित पवारांनी दिलाय। पुणे आणि साताऱ्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून वाहन चालकांचं नियंत्रण सुटल्यामुळे 4 चाकी बंधाऱ्यात कोसळल्याची घटना घडली आहे। यावेळी स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत चालकाचे प्राण वाचवले। या पुलाला कठडे नसल्यामुळे सातत्याने या ठिकाणी अपघात घडतायत। सिगरेट न दिल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणांच्या टोळक्याने थेट कोयत्याने दुकान फोडलंय। पुण्यातील उत्तमनगर मधील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात गोवा राज्यातून होणाऱ्या अवैध दारूच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे। वीर फाटा जेजुरी सासवड रोडवर सासवड विभागाच्या पथकाने कारवाई केली। यात 1 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकाला अटक केली आहे। पुण्याच्या हातभट्टीत दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा दिलाय। देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या 22 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकं बनवून मोहीम राबवण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।